राज्यामध्ये फक्त 2 आमदारांनी पुढाकार घेतला होता, एक ज्ञानेश्वर की मात्रे आणि दुसरे जयंत आसगावकर साहेब। आपल्याला कुठल्याही कार्याचा अनुल्लेख करता येत नाही, ज्या त्या काळामध्ये त्या त्या व्यक्तीचं महत्त्व असतं। आणि राज्यामध्ये आज जर बघितलं तर आपल्या प्रश्नाप्रती प्रांजळ भूमिका घेण्याचं काम, कुठलंही या प्रश्नात राजकारण न करण्याचं काम 3 आमदार करतायत सध्या, किरण सरनाईक साहेब, जयंत आसगावकर साहेब आणि जमो बापू। अतिशय अभ्यासपूर्ण तिथं मांडतात, पुढे प्रसिद्धीपासून दूर राहून फक्त प्रसिद्धीसाठी काम करणारी ही 3 माणसं आहेत। अशी भूमिका योग्य वेळ योग्य त्या ठिकाणी कशी घ्यायची ही त्यांना ज्ञात आहे। आज पक्ष जरी विरोधी याच्यामध्ये असला तरी पगार त्यांचं सरकार आल्यावरच कदाचित मिळेल, सध्या कागदच मिळणार आहे। त्यासाठी त्यावेळेस आपण आसगावकर सरांना पुढे घालू, परंतु आधी मान्य आसगावकर सरांना विनंती करेन त्यांनी व्यक्त व्हावं, तदनंतर आपण समारोप करूया। सांगितलं का मान्य दादांची सही वगैरे झाली नाही। मागच्या बैठकीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी आपल्यासाठी आंदोलन केलं, त्यावेळी मूळ प्रस्ताव मध्ये काही गोष्टींची काटछाट केली गेली होती, बरोबर, आणि तो प्रस्ताव नव्याने सादर करून त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आणि तो नव्याने सादर करण्याचे ज्यांनी सही केले नाही त्यांनीच आदेश दिले म्हणजे ते सही करणार की नाही, करणार आहेत। त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक झालेली नाहीये, की जेव्हा केव्हा होईल त्यामध्ये सगळ्या स्वपस्कार पूर्ण होऊन निर्णय होणार। यासाठी जी असलेली शालेय शिक्षण विभागाची पूर्ण तयारी होऊन झालेली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय करण्यासाठी माननीय शालेय शिक्षण मंत्री आणि त्यांच्या विभागाने तयार केलेला हा प्रस्ताव ताकदीनं पुढे आणणार आहे। निर्णय करायचं ठरलेलं पण आहे। कुठंतरी एखाद्या माणसाची सही नाही केली म्हणून बदनामी करणं कदाचित झालं असेल, परंतु त्यांच्याच आदेशाने हा प्रस्ताव तयार होते तर त्यांनी जबाबदारी सुद्धा सहीची घेतलेली असावी, हे त्यांनी केलेलं आहे। आणि येणारी मंत्रिमंडळाची बैठक केव्हा आहे, बैठक तर काही शिक्षक समन्वय संघ बैठक लावण्यासाठी आंदोलन नाही करू शकत, प्रश्नासाठी करू शकतो। बैठक जेव्हा केव्हा होईल, आचारसंहिता 14ला लागते। उद्या जर नियोजित कार्यक्रम माननीय मंत्री महोदयांचा कोल्हापूरचा असेल, मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कोल्हापूर दौरा आहे, उद्या मंत्रिमंडळ बैठक होईल की नाही यात मला सुद्धा शंका आहे, परंतु शुक्रवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बैठक होण्याचे निश्चित आहे। आता तुम्ही म्हणाल लगेच केपी सरनी सांगालच ना दुपारी शुक्रवार, लोक थांबले असतील, तुम्हाला किती वेळा बोलवायचं याची सुद्धा एक संयम असतो। उगा तुमच्यासोबत शिक्षक समन्वय संघाने संयत भूमिका घेणं हे माझ्या तरी मनाला पटलेलं नाही। वेळोवेळी तुम्ही शब्दाला साथ दिली, मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी आपण आला आहात जास्त संख्येने, पण 30 दिवसापूर्वी सलग 2 आठवडे 54 दिवस बसण्यापेक्षा 2च आठवडे कंटिन्यू बसला असता तर कदाचित एवढी वेळ आली नसती। 16 मंत्रिमंडळाच्या बैठकी बाकी होत्या, त्यावेळी आम्ही सांगत होतो की 1 आठवडा जास्तीत जास्त 2 आठवडे 2-3 हजार काय लोक इथं असावेत, निर्णय झालाही असता। कदाचित आपल्या उपस्थितीमुळे असेल किंवा नसेल, परंतु त्या सगळ्या गोष्टीची दखल घेत माननीय शिक्षण मंत्री महोदयाने या ठिकाणी एक शब्दही दिला होता आणि आपलं आंदोलन त्यांच्या आंदोलनामध्ये परावर्तित करून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये ते जिंकलेही। तसा प्रस्ताव आता निश्चित येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची तब्येत निश्चितच लवकर सुधरो अशी प्रार्थना करतो। त्यानंतर माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यक्त व्हावं।